आम्ही भारताचे लोक या 3 शब्दांनी आपल्या संविधानाची सुरुवात होते. हो. आणि हे शब्द म्हणजे फक्त एक औपचारिक सुरुवात नाहीये. नाही, अजिबात नाही. एका सार्वभौम स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीचा एक सामूहिक संकल्प आहे. आज आपण याच संकल्पाच्या मुळाशी जाणार आहोत. बरोबर. आपल्यासमोर आहे भारताच्या संविधानाची अनुक्रमणिका आणि उद्देशिका. आणि यातून आपण फक्त कायदे आणि कलम नाही पाहणार, तर त्यामागचा विचार, ती रचना आणि ते तत्वज्ञान समजून घेणार आहोत. अगदी. थोडक्यात देशाचा कारभार चालवणाऱ्या या महाग्रंथाचा आपण एक आराखडा उलगडणार आहोत. चला तर मग यावर एक सविस्तर चर्चा करूया. नक्कीच. आज आपला उद्देश कायद्याच्या किचकट भाषेत अडकण्याचा नाहीये. नाही. त्याऐवजी संविधानाची मूळ रचना आणि त्याचा आत्मा समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. ही अनुक्रमणिका म्हणजे कसं आहे की जणू काही या विशाल इमारतीची ब्लूप्रिंटच आहे. छान उपमा आहे. हो, म्हणजे कोणती खोली कुठे आहे, कोणता काम कशासाठी आहे, हे एकदा समजलं की मग त्या इमारतीचं महत्त्व आणि सौंदर्य जास्त कळतं. मग सुरुवात तर संविधानाच्या आत्म्यापासूनच करूया. उद्देशिकेपासून. हो, उद्देशिका म्हणजेच प्रिॲम्बल. यात काही शब्द खूपच वजनदार आहेत. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य. आणि याचबरोबर सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य आणि समानतेचं वचन दिलं आहे. हे शब्द वाचले तरी भारताची ओळख काय आहे हे स्पष्ट होतं. आणि गंमत म्हणजे या ओळखीमध्येही काळासोबत बदल झालाय. तो कसा? आपल्या स्रोतांमध्ये एक महत्वाची टीप दिली आहे की समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे जे शब्द आहेत, हो, ते मूळ उद्देशिकेत नव्हतेच. ते 1976 मध्ये म्हणजे संविधान लागू झाल्यावर तब्बल 26 वर्षांनी जोडले गेले, 42व्या घटनादुरुस्तीने. अच्छा. आणि या एका गोष्टीवरूनच हे स्पष्ट होतं की आपलं संविधान म्हणजे काही दगडात कोरलेली आज्ञा नाही. बरोबर. ते एक जिवंत दस्तऐवज आहे. ते काळासोबत संवाद साधतं आणि गरजेनुसार स्वतःमध्ये बदल घडवतं. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे संविधान स्वतःला अपडेट करत राहतं. अगदी. आता या पायाभूत मूल्यांनंतर आपण प्रत्यक्ष रचनेकडे वळूया. भाग 1 आहे संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र. यात भारताची भौगोलिक ओळख सांगितली आहे. पण यातलं एक कलम मला नेहमीच खूप शक्तिशाली वाटतं, जे नवीन राज्यांची निर्मिती किंवा त्यांच्या सीमा बदलण्याबद्दल बोलतं. हो, तुम्ही कलम 3 बद्दल बोलत आहात. हो. हे कलम भारताच्या संघराज्यात्मक रचनेला एक प्रकारची लवचिकता देतं. लवचिकता, बरोबर. हो, याच कलमामुळे स्वातंत्र्यानंतर भाषिक आधारावर राज्य निर्माण झाली. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात. हो. आणि नंतरच्या काळात प्रशासकीय सोयीसाठी झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा अशी नवीन राज्य अस्तित्वात आली. म्हणजे भारताचा नकाशा हा कायमस्वरूपी नाही. नाही. तो लोकांच्या आकांक्षा आणि प्रशासकीय गरजेनुसार बदलू शकतो. आणि हा बदल करण्याचा अधिकार संसदेला दिला आहे. आता देशाच्या भूभागाबद्दल बोलल्यानंतर पुढचा स्वाभाविक प्रश्न येतो की या भूभागावर राहणारे नागरिक कोण? आणि याच विषयाला भाग 2 स्पर्श करतो, जो नागरिकत्वाबद्दल आहे. हो, सिटिझनशिप. पण खरं तर जो भाग सामान्य माणसाच्या आयुष्याला थेट भिडतो, तो आहे भाग 3, मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. ही तर खूप मोठी यादी आहे. हो, आणि ही केवळ हक्कांची यादी नाहीये, तर हे भारतीय लोकशाहीचं एक सुरक्षा कवच आहे. सुरक्षा कवच? हो, हे हक्क नागरिकांना सरकारच्या अमर्याद अधिकारांपासून वाचवतात. सरकार कोणताही असा कायदा बनवू शकत नाही जो या हक्कांना कमी करेल किंवा काढून घेईल. म्हणजे हे नागरिकांच्या हातात दिलेली एक शक्ती आहे. अगदी, जी त्यांना सन्मानाने जगण्याची हमी देते. ही यादी पाहिल्यावर काही गोष्टी थेट डोळ्यात भरतात, जसं की समानतेचा हक्क. पण त्यातही मला सर्वात जास्त प्रभावी वाटतं ते म्हणजे अस्पृश्यता नष्ट करणे. नक्कीच. हे फक्त एक कलम नाही, तर हजारो वर्षांच्या सामाजिक अन्यायावर केलेला एक घटनात्मक प्रहार आहे. बरोबर. ही एका सामाजिक क्रांतीचीच घोषणा आहे. ती संविधानाच्या सामाजिक न्यायाच्या वचनबद्धतेची सर्वात मोठी खूण आहे. आणि याशिवाय स्वातंत्र्याच्या हक्काचा परिघही खूप मोठा आहे, नाही का? हो, खूप मोठा. यात फक्त भाषण स्वातंत्र्य नाही, तर शांततेने एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य आहे, संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि यातला एक हक्क तर सर्वश्रेष्ठ मानला जातो. कोणता? जीविताचे व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण, म्हणजेच राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. आणि याच हक्काचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने खूप व्यापक केलाय, बरोबर? अगदी बरोबर.
सर्वोच्च न्यायालयाने अनेक ऐतिहासिक निकालांमध्ये हेच सांगितलंय की जगण्याचा हक्क म्हणजे केवळ श्वास घेणं नाही तर सन्मानाने जगणं. अच्छा. यात स्वच्छ पर्यावरणाचा हक्क, गोपनीयतेचा हक्क म्हणजे राईट टू प्रायव्हेसी, आरोग्याचा हक्क अशा अनेक गोष्टींचा समावेश केला गेला आहे. आणि शिक्षणाचा हक्क? हो, याच हक्काचा आधार घेऊन नंतर शिक्षणाचा हक्क हा सुद्धा एक स्वतंत्र मूलभूत हक्क म्हणून संविधानात जोडण्यात आला. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं. पण समजा सरकारने या हक्कांचं उल्लंघन केलं तर सामान्य माणसाने काय करायचं? हाच तर कळीचा मुद्दा आहे. हे हक्क फक्त कागदावरच आहेत की त्यांना प्रत्यक्षात आणण्याची काही व्यवस्था आहे? आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळतं सांविधानिक उपाय योजण्याचा हक्क या कलमात. अच्छा. डॉक्टर आंबेडकरांनी या कलमाला संविधानाचा आत्मा आणि हृदय म्हटलं होतं. आत्मा आणि हृदय? हो, कारण याच कलमानुसार जर तुमच्या मूलभूत हक्कांवर गदा आली तर तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकता आणि सर्वोच्च न्यायालय तुमचे हक्क परत मिळवून देण्यासाठी आदेश देऊ शकतं. म्हणजे हे कलम या सगळ्या हक्कांचं रक्षक बनून उभं राहतं. अगदी. म्हणजे हक्क दिले आणि ते मिळवण्यासाठी एक शक्तिशाली मार्गही दिला. आता हक्कानंतर येतो भाग 4, राज्य धोरणांची निदेशक तत्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. हो. याला आपण सरकारसाठी एक प्रकारची मार्गदर्शक सूची किंवा टू डू लिस्ट असं म्हणू शकतो का? ही खूप चांगली उपमा आहे. ही तत्वे म्हणजे संविधानकर्त्यांनी भविष्यातील सरकारांना दिलेला एक सल्ला आहे. सल्ला? हो, की तुम्ही कायदे बनवताना किंवा देशाचा कारभार चालवताना कोणती ध्येय डोळ्यासमोर ठेवली पाहिजेत. उदाहरणार्थ यात ग्रामपंचायतींचे संघटन करण्याची सूचना आहे, ज्यातून पुढे पंचायत राज व्यवस्था मजबूत झाली. आणि स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन. तेही आहे. याच भागात नागरिकांकरिता युनिफॉर्म सिव्हिल कोड आणण्याचा प्रयत्न करावा असंही म्हटले आहे, ज्यावर आजही बरीच चर्चा सुरू असते. हो, आणि यावर चर्चा सुरू असते कारण यात एका बाजूला सर्व नागरिकांसाठी, विशेषतः महिलांसाठी समान कायद्यांचा आग्रह आहे, तर दुसऱ्या बाजूला विविध धार्मिक समुदायांच्या वैयक्तिक कायद्यांच्या रक्षणाचा आणि त्यांच्या सांस्कृतिक ओळखीचा मुद्दा आहे. हा समतोल साधणंच इथलं मुख्य आव्हान आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मूलभूत हक्क आणि निर्देशक तत्वे यांच्यात एक मोठा फरक आहे. हो. तो म्हणजे मूलभूत हक्कांसाठी आपण न्यायालयात जाऊ शकतो, पण निर्देशक तत्वांसाठी नाही. बरोबर. यालाच कायदेशीर भाषेत न्यायप्रविष्ट नसणे असं म्हणतात. म्हणजे सरकारने एखादं निर्देशक तत्व लागू केलं नाही म्हणून तुम्ही न्यायालयाकडे दाद मागू शकत नाही. पण तरीही ती महत्वाची आहेत. हो, कारण ही तत्व देशाच्या शासनासाठी मूलभूत मानली गेली आहेत आणि कायदे बनवताना त्यांचा विचार करणे हे सरकारचं कर्तव्य आहे. म्हणजे एकीकडे नागरिकांसाठी हक्क आहेत तर दुसरीकडे सरकारसाठी काही कर्तव्य किंवा मार्गदर्शक तत्वे. बरोबर. यानंतर भाग 4क मध्ये नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्य सुद्धा जोडलेली दिसतात. पण हक्क आणि कर्तव्यांचा हा ताळमेळ सांभाळण्यासाठी आणि देशाचा कारभार चालवण्यासाठी एक यंत्रणा लागेल. हो, आणि तिथेच येतो संविधानाचा सर्वात मोठा भाग, भाग 5, संघराज्य, द युनियन. इथून आपल्याला देशाच्या शासनाची मुख्य रचना दिसायला लागते. बरोबर. आणि या रचनेचा पाया आहे अधिकारांचे विभाजन, म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवर्स या तत्वावर. म्हणजे सगळी शक्ती एकाच ठिकाणी एकवटू नये म्हणून. अगदी. म्हणून ती 3 भागांमध्ये विभागली आहे. हो, या भागात 3 मुख्य शाखा दिसतात. पहिली म्हणजे कार्यकारी यंत्रणा, दी एक्झिक्युटिव्ह, ज्यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ येते. हे धोरणं ठरवतात आणि कायद्यांची अंमलबजावणी करतात. बरोबर. दुसरी शाखा म्हणजे संसद, पार्लमेंट, ज्यात राज्यसभा आणि लोकसभा येतात. यांचं मुख्य काम आहे कायदे बनवणं. आणि तिसरी अत्यंत महत्वाची शाखा आहे संघ न्याय यंत्रणा, द युनियन ज्युडिशरी, म्हणजेच आपलं सर्वोच्च न्यायालय. हो, याचं काम आहे कायद्याचा अर्थ लावणं आणि संविधान सर्वश्रेष्ठ राहील हे पाहणं. इथे एक कलम खूप महत्वाचा आहे, जे सांगतं की सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय देशातील इतर सर्व न्यायालयांवर बंधनकारक असेल. अच्छा. या एका तरतुदीमुळे संपूर्ण देशात कायद्याची एकसमानता टिकून राहते. म्हणजे कायदे बनवणारी संसद, त्यांची अंमलबजावणी करणारी कार्यकारी यंत्रणा आणि त्या कायद्यांची तपासणी करणारी न्यायव्यवस्था. हो. या तिन्ही शाखा एकमेकांना संतुलित ठेवतात. हीच लोकशाहीची खरी ताकद आहे. अगदी तसंच. आणि हीच रचना आपल्याला फक्त राष्ट्रीय पातळीवर नाही तर राज्य पातळीवरही दिसते. हो, पुढचा भाग 6 हा राज्ये, द स्टेट्स, याचबद्दल आहे. बरोबर. जसं केंद्रात राष्ट्रपती तसे राज्यात राज्यपाल.
जसं केंद्रात पंतप्रधान तसे राज्यात मुख्यमंत्री. आणि संसद विरुद्ध विधानमंडळ. हो, आणि सर्वोच्च न्यायालयाच्या खाली उच्च न्यायालय. या रचनेत एक सुसूत्रता आहे. ही समांतर रचना भारताच्या संघराज्य म्हणजे फेडरल प्रणालीचा गाभा आहे. पण संघराज्य म्हणजे केवळ केंद्र आणि राज्यांची स्वतंत्र सरकारे नव्हे, तर त्यांच्यातील संबंध कसे आहेत हे महत्वाचं असतं. अगदी कोणत्या विषयावर कोणी कायदा करायचा हा वाद होऊ शकतो. यासाठी आपल्या संविधानकर्त्यांनी खूप विचारपूर्वक व्यवस्था केली आहे, जी भाग 11 मध्ये दिसते. हो, 3 याद्या. पहिली आहे संघसूची युनियन लिस्ट. यात संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, रेल्वे, चलन असे राष्ट्रीय महत्वाचे विषय आहेत, ज्यावर फक्त केंद्र सरकारच कायदा करू शकतं. दुसरी आहे राज्यसूची स्टेट लिस्ट. बरोबर. यात पोलीस, स्थानिक स्वराज्य, कृषी, सार्वजनिक आरोग्य असे विषय आहेत, ज्यावर सामान्यतः राज्य सरकारे कायदा करतात. आणि तिसरी सूची जिथे दोघंही कायदे करू शकतात. बरोबर. ती आहे समवर्ती सूची कॉन्करंट लिस्ट. यात शिक्षण, जंगलं, कामगार कायदे असे विषय आहेत, ज्यावर केंद्र आणि राज्य दोन्ही कायदे करू शकतात. पण मग वाद झाला तर? जर दोन्ही कायद्यांमध्ये संघर्ष झाला तर केंद्राचा कायदा श्रेष्ठ मानला जातो. ही विभागणी भारतीय संघराज्याचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. ती सहकार्याला प्रोत्साहन देते, पण त्याचवेळी राष्ट्रीय एकात्मता जपते. ही रचना खरंच खूप विचारपूर्वक केलेली दिसते. आतापर्यंत आपण शासनाच्या मुख्य रचनेबद्दल बोललो, पण आपलं संविधान इथेच थांबत नाही. ते लोकशाही टिकवण्यासाठी आणि ती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर यंत्रणांचाही विचार करतं. अनुक्रमणिकेवर नजर टाकली तर हे लक्षात येतं. हो, संविधानाचा आवाका खूप मोठा आहे. तो केवळ सरकार कसे चालेल हे सांगत नाही, तर समाज कसा चालावा याचाही मार्गदर्शन करतो. उदाहरणार्थ भाग 9 आणि 9क, ज्यात पंचायत आणि नगरपालिकांबद्दलच्या तरतुदी आहेत. हो, 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती. हो, या घटनादुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा दिला, ज्यामुळे सत्तेचं खऱ्या अर्थाने विकेंद्रीकरण झालं. बरोबर. लोकशाही दिल्ली आणि मुंबईपुरती मर्यादित न राहता ती खेड्यापाड्यांपर्यंत पोचली. या भागात एका स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद आहे. ही संस्था किती महत्वाची आहे हे वेगळं सांगायला नको. अजिबात नाही. याशिवाय भाग 17 मध्ये राजभाषा आणि भाग 18 मध्ये आणीबाणी संबंधित तरतुदी म्हणजे इमर्जन्सी प्रोव्हिजन्स आहेत. आणीबाणीच्या तरतुदी. हो, देशावर एखादं मोठं संकट आल्यास, जसे की युद्ध किंवा सशस्त्र बंड, तेव्हा काय करायचं यासाठीची एक आपत्कालीन योजना. यातून संविधानाचा दूरदृष्टिकोन दिसतो. आणि या सगळ्याच्या शेवटी पण कदाचित सर्वात महत्वाचा भाग येतो, भाग 20, संविधानाची सुधारणा. अमेंडमेंट. हो, यात केवळ एकच कलम आहे, जे संविधानात बदल करण्याची प्रक्रिया सांगतं. आणि ही प्रक्रियाच आपल्या संविधानाचं वैशिष्ट्य आहे. याला आपण एखाद्या ऐतिहासिक वास्तूच्या नूतनीकरणासारखं पाहू शकतो. अच्छा, म्हणजे तुम्ही मूळ ढाचा न बदलता गरजेनुसार आतील व्यवस्था, वायरिंग, प्लंबिंग बदलू शकता, पण मुख्य भिंती पाडण्यासाठी तुम्हाला विशेष परवानगी लागते. तसंच काहीसं. हो, काही साधे बदल संसद साध्या बहुमताने करू शकते, पण संविधानाच्या मूळ तत्वांना धक्का लावणारे बदल करण्यासाठी विशेष बहुमत आणि निम्म्या राज्यांच्या विधानमंडळांची संमती लागते. म्हणजे ही प्रक्रिया खूप सोपीही नाही आणि खूप कठीणही नाही. अगदी बरोबर. आणि यामुळेच आपलं संविधान एकाच वेळी स्थैर्य आणि लवचिकता या दोन्ही गोष्टी साध्य करतं. म्हणूनच ते 70 वर्षांहून अधिक काळानंतरही टिकून आहे. आणि आजही तितकंच प्रासंगिक आहे. तर आज आपण उद्देशिकेच्या मूल्यांपासून ते केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवरील शासनाच्या गुंतागुंतीच्या रचनेपर्यंतचा एक मोठा प्रवास केला. आपण पाहिलं की कशाप्रकारे हक्क, कर्तव्य आणि निर्देशक तत्वे एकमेकांना पूरक आहेत आणि अधिकारांचं विभाजन करून एक संतुलित शासन प्रणाली कशी तयार केली आहे. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की भारताचे संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही. ते एका विविधतेने नटलेल्या राष्ट्राला एकत्र बांधून ठेवणारी एक सर्वसमावेशक चौकट आहे. ही चौकट एकाच वेळी व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आणि राष्ट्राच्या एकात्मतेचा आदर करते. आणि या दोन्हीमध्ये एक सुंदर समतोल साधण्याचा प्रयत्न करते. बरोबर. जाता जाता एक विचार सोडून जाते. आपल्या उद्देशिकेत व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व एकात्मता
या दोन्ही गोष्टी जपल्याचं आश्वासन दिलं आहे. हो. आजच्या काळात आपल्या आजूबाजूला या दोन आदर्शांमध्ये आपल्याला कसा ताळमेळ दिसतो आणि आपल्या वैयक्तिक किंवा सामाजिक जीवनात या दोन्हीमध्ये संतुलन साधण्याचा नेमका अर्थ काय असू शकतो यावर नक्की विचार करा. आम्ही भारताचे लोक या 3 शब्दांनी आपल्या संविधानाची सुरुवात होते. हो. आणि हे शब्द म्हणजे फक्त एक औपचारिक सुरुवात नाहीये. नाही, अजिबात नाही. एका सार्वभौम स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीचा एक सामूहिक संकल्प आहे. आज आपण याच संकल्पाच्या मुळाशी जाणार आहोत. बरोबर. आपल्यासमोर आहे भारताच्या संविधानाची अनुक्रमणिका आणि उद्देशिका. आणि यातून आपण फक्त कायदे आणि कलम नाही पाहणार, तर त्यामागचा विचार, ती रचना आणि ते तत्वज्ञान समजून घेणार आहोत. अगदी.
थोडक्यात देशाचा कारभार चालवणाऱ्या या महाग्रंथाचा आपण एक आराखडा उलगडणार आहोत. चला तर मग यावर एक सविस्तर चर्चा करूया. नक्कीच. आज आपला उद्देश कायद्याच्या किचकट भाषेत अडकण्याचा नाहीये. नाही. त्याऐवजी संविधानाची मूळ रचना आणि त्याचा आत्मा समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. ही अनुक्रमणिका म्हणजे कसं आहे की जणू काही या विशाल इमारतीची ब्लूप्रिंटच आहे. छान उपमा आहे. हो, म्हणजे कोणती खोली कुठे आहे, कोणता काम कशासाठी आहे, हे एकदा समजलं की मग त्या इमारतीचं महत्त्व आणि सौंदर्य जास्त कळतं. मग सुरुवात तर संविधानाच्या आत्म्यापासूनच करूया. उद्देशिकेपासून. हो, उद्देशिका म्हणजेच प्रिॲम्बल. यात काही शब्द खूपच वजनदार आहेत. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य. आणि याचबरोबर सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य आणि समानतेचं वचन दिलं आहे. हे शब्द वाचले तरी भारताची ओळख काय आहे हे स्पष्ट होतं. आणि गंमत म्हणजे या ओळखीमध्येही काळ